माई साहेब एक मिनिट हा, एक मिनिट तुम्ही जरा बाजूला या. काय हे बघा आता विषय खरंच वाढू नका, तुम्ही जावा येत ना. चला मला आत्ता कळलं तुझा स्वभाव असा काय. ओ पायरी सांभाळून ओलांडा हा. आणि माझ्या माई साहेबांच्या विरोधात कोणी काय बोललेलं मी खपून घेत नाही. काय निघा तुम्ही इथे निघा. हे हॅलो, मला काही इंटरेस्ट नाही आहे इथे थांबण्यात. तेच माई साहेब, तुम्हाला भेटून खरंच बरं वाटलं. बट यू गाइस कॅरी ऑन. मी निघते. कोयना एक्सप्रेस थांब. माई उभे तिथं, त्या म्हणल्या जा की जायचं. कळलं? आणि बाळा कसं आहे, लहानपणापासून आपल्याला एक शिकवण असते, मोठ्यांचा अपमान करायचा नाही. आणि रमावती तर नाहीच नाही. आता कसं आहे, माई साहेब माझ्यावर आहेत. इथं अपमान झाला तर त्याची मान जागेवर राहत नाही असं म्हणतात बुवा. मला नाही माहिती. जालिंदर मामा रिक्वेस्टच करतोय. मॅडम थांबा. या ए पोरी, आमच्या तेज प्रतापांना कशी काय ओळखतेस? माई साहेब लई डेंजर प्लेयर आहेत हा. या हा जबराट कबड्डी खेळतात. म्हणजे रापकन सर्व्हिस टाकतात ना. बायोडेटा नाही विचारलाय, एक सिंपल क्वेश्चन विचारलाय. तुमची आणि हिची ओळख कशी? माई साहेब मला मी सांगतोय ना. थांब की जरा थांब. माहिती ते आम्ही सगळं कबड्डीचं आयोजन करत होतो ना, तेव्हा यांची प्रॅक्टिस सुरू होती. हा आणि तिथं अशी गप्पा गप्पात मैत्री झाली. ओळख बाकी काही नाही. अरे तुरे करण्या एवढी ओळख वाटली नाही म्हणजे ते असं आता. आणि एकाच वेळेला तुम्ही दोघं इकडं काय करताय? योगायोग योगायोग. माई साहेब वैदी तुम्हाला प्रॅक्टिस असेल ना, जाओ तुम्ही. हा जाओ 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 जाओ. लई जबराट भूक लागली आहे. पोटात कावळं ओरडायला लागले. आपण घरी जाऊया काय? भूक लागली ना. भूक लागलीये. चला गरम गरम मुगाचा डोसा घालते. चला खरे. चला रे चल. तेजा ह्या पुरेला एवढा का वाचवतोय काय कळना झालंय. ए चल ए चल.
दादा काय समजा बाबा मी तू काय विषय काय म्हणायचं कुठला? ते मग अशी तिथली ते फोन वाजला तू वहिनी साहेबांचा नसेल हो? काय बोलतोय तू थंड? हा? कुठला पण संबंध कुठं पण जोडू नकोस ना. तिकडे झालेल्या होत्या तिकडनं आल्या का तिकडनं आल्या? आता त्या काय गावात एकटंच राहतात का? अजून कोणी येऊ शकत नाही का तिकडे? आणि एक थंड त्या बाहेर न आलेत ते या जळक्या घराकडे काय काम असेल त्यांचं? काय पण बोलतोस तू? ते नव्ह थंड, हा योगायोग म्हणायचा का देवाचा काहीतरी क्लू? म्हणजे बघ ना, मी जिथं जिथं जातो तिथं तिथं त्या येतात, त्या जिथं जिथं जातात तिथं तिथं मी येतो. काय म्हणायचं याला? योगायोग नाही, नुसता योगायोग नाही, योग काहीतरी सांगायला लागलाय. ए सुमन, काय अरे काय जेवायला मिळणार आहे का नाही मला आज? हा? काय घरात गेलं नाही कुणी? तशी ती पोरगी बाहेरच असती, तिच्यासाठी एवढं सुतकी वातावरण करायची काय गरज नाही. वाढते. ए पाणी दे मला. ती जेव्हापासून या घरात आली ना तेव्हापासून बरकत झाली या घराची. या वस्तूंवर या घरावर जेवढा आपला हक्क नाहीये, तेवढं वैदई. आणि त्या पोरीला सांगितलं घराच्या बाहेर जा, तुझ्या घराशी काही संबंध नाही, तिला कल्लत बाहेर. ए बिया कल, अरे तायडीचं लग्न मोडलं तिच्यामुळं, तिला काय डोक्यावर घेऊन माझ्या नाचू? पोरीला काय बोलायचं काम नाही, आधीच सांगून ठेवते. मला जेवढी वैदईची काळजी आहे ना तेवढी तायडीची पण आहे. तुम्ही लई चुकीचं वागलात आज. तुम्हाला पण माहितीये तुम्ही चुकीचं वागलात, पण ते कबूल करण्यात तुमच्या स्वभावातच नाही ना. ए माझ्याच घरात माझ्यावर आवाज चढवतेस? तुमच्या घरात? हे घर तुमचं नाहीये, वैदईचं घर आहे. आणि हे जे काय आहे ना ते सगळं तिच्याच मुळे, हे लक्षात ठेवा. काय विसरलात ते दिवस? रस्त्यावर राहायची वेळ आली ती आपल्यावर. ही घर जमीन या छताखाली एवढं राहताय ना रुबाबात, झोपताय ना शांतपणे, ते सगळं तिच्याच मुळे. माझी जरा तरी चाड बाळगा आणि हात जोडते तुमच्या समोर. पुन्हा असं तिच्या समोर कधी बोलू नका की या घराचा आणि तिचा काही संबंध नाही म्हणून. जालिंदर, या पोरीची कुंडली काढा. माईसाहेब, नाही सॉरी, म्हणजे मध्येच बोलतोय, पण हीच ती पोरगी आहे जिच्यामुळे मॅटर चालता. थोडा देवाचा आणि गुण सैतानाचा. ए चारोळी का तुझ्या अर्ध्या गोष्टींचं इथं काय अर्थ काढत बसायला आलोय? सविस्तर सांग, जर माहिती खरी असेल तर. तो ओळखतो का पोरीला? चांगलंच. साहेब, तुमचं पोस्टर ह्याच पोरगीनं फाडलं होतं, त्याच्यावरनं गाडी घातली होती. पोरं चिडली होती ती एका पोरीमुळं. त्या पोरगीनं तुमच्या होर्डिंगचा अपमान केला म्हणून.
कोण? नाव वैदेही जगजाप. चांगलंय. दुसरा आसराच नाही ना तुला? सराग, वैदे, एवढा कसला राग आलता ग तुला? हा, तुझे पप्पा एकदा म्हणले घरातून बाहेर जा, तू निघून गेलीस. आणि मी तुला एवढ्या 10 वेळा विनवण्या केल्या, त्याच काय? एवढं विनवण्या केल्या, शपथ घातली, पाया पडले, तेव्हा कुठं जाऊन आलीस? आईच्या मनाचा जरा सुद्धा विचार नाही का ग आला? मी कोणी नाही का तुझी? नाहीये का कोणी? तुम्ही सगळेजण ना फक्त स्वतःचाच विचार करता. पप्पा, आयडी, तू, आईच्या मनाचा विचार कुणीच करत नाही. आई, आले ना मी. सॉरी ना. रागवत नाहीये ग. आईच्या ओरडाला ना कधी धार नसते. पुन्हा असं करायचं नाही. हा, कुठे गेलतीस? मंदिरात गेले होते. काय ग, नक्की मंदिरातच गेलतीस ना? ते पायऱ्यांवर बसले होते ना आई, तिकडेच काहीतरी धूळ वगैरे लागली असेल बस. बरं असू दे. हा, जाऊ दे. चल, काय अवतार करून घेतलायस तू? हा, जा हात पाय तोंड धुवून घे, तुझ्यासाठी मस्त गोडाचा शिरा करते. हा, हे कोण आहे? काय 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 म्हणला? ह्याच्या काय म्हणला? मी कुठं काय म्हटलं? नाही नाही, काय म्हणला तू? ह्याच्या काय म्हणला? काय म्हटलं? नाही नाही, असं समजू नको. मला ऐकू येत नाही, मला सगळं ऐकू येतं. काय म्हणला? ह्याच्या काय म्हणला? मी म्हणलं ह्याच्यावर काय बोलणार? ह्याच्यावर काय बोलणार असं बोलता तू? तुझा काय उपयोग नाही बघ. मी सांगितलेलं एक काम धड जमत नाही तुला. सॉरी. सॉरी ते काम सांगितलेलं. काय रे? नाही, तू सांगितलेलं काम मी विसरलोय का तू काम सांगायला विसरलायस? काय म्हणलंस? मी म्हणलं तू काम सांग. हे महत्वाचं नाहीये. महत्वाचं काय आहे तर उद्या कबड्डीची मॅच होणार. तुझी वहिनी कबड्डी स्पर्धेत खेळणार. तुझी वहिनी स्पर्धा जिंकणार. तुझी वहिनी वाघिणी डरकाई फोडणारच. काय सत्यानारायणची कथा सांगायला लागलोय? करायला लागलाय ते.
अरे प्रॉब्लेम तुला कळना झालंय. उद्या कबड्डीची मॅच होणार, त्या जिंकणार आणि त्या परत जाणार इथून. भेट कशी होणार? हा तिच्या एवढंच ना. अहो वहिनी इथंच राहतात ना या गावात. हाय का आता इथंच राहतात ते? इथं राहत नाहीत, त्यांचे आई बाबा इथं राहतात आणि त्या शिकायला बाहेर कुठं तरी असतात. पुण्यात. कुठं पुण्यात? त्या फ्लॅट मध्ये राहतात का हॉस्टेलला राहतात? त्यांचं कॉलेज कुठे काहीच माहित नाही ना आपल्याला. मिळणार सगळा सात बारा तुझ्या पुढ्यात आणून ठेवतो, मग तर झालं. ए थंड आणखी बडीची आठवण यायला लागली. जायचं का भेटायला? आता तर भेटलो, 1 तास झाला. तेच तर सांगतो ना, 1 तास झाला. आता जरा भेटून आलो असतो तर म्हणजे जायचंय भेटायला. झालं तर मग आलं तेजाच्या मना. इथं कोणाचं चालू ना. खंडर असं नुसतंच कसं जाणार ना? तुझ्या वहिनीसाठी काहीतरी स्पेशल गिफ्ट घेऊन जायला पाहिजे. पण एक गिफ्ट घेऊन चालणार नाही. म्हणजे एक गिफ्ट घेतले तर संशय येणार, डोळ्यात येणार. पॉइंट आहे. काय करायचं आता? तायडे, अगं वैदेही कुठे आहे? येते ती. तू भाजी वाढ ना मला. बस. वैदेही, ए वैदेही, अगं लवकर ये. ऐक ना, मी हॉस्टेलवर चालली, आल्यावर जेवेन. आता कशाला? जेवून जा आधी, चल. आई उद्यावर मॅच आली आहे, खूप इम्पॉर्टंट डिस्कशन आहे, प्लीज जाऊ दे. वैदेही, आई हे बघ, तू इतका शिरा खाऊ घातलायस ना की पोटात एवढी पण जागा नाहीये. समजा वाटलंच तर हॉस्टेलवर जेवेन. हा जा. यायला थोडा उशीर होईल. थोडाच. जा. ए गप्प जा. असं ताट ओलांडून जाऊ नये, एक घास खाऊन जा. बरं साठ लोट आहे ग तुमचं. अशी गेले आणि अशी आले. लवकर ये ग. आता आई उद्या मॅच आहे ना तिची, मग काहीतरी असेल. तुला काय वाटलं? घाबरलो मी तुला? इतना गुरूर न कर अपने चेहरे की चमक पर. दिन ढल जाते हैं, गुम हो जाती है रोशनी बाजार की. झालं? इकडे काय काम आहे तुझं? का? अख्खी रमावती तू तुझ्या नावावर करून घेतल्यास? जास्त शहाणपणा करू नकोस. सारखा सारखा रेशमकडे काय काम असतं रे तुझं? ए, तू माझी गर्लफ्रेंड आहे का? प्रत्येक पर्सनल गोष्टीचं उत्तर द्यायला. फालतू बडबड करू नकोस. त्रास देतोयस रेशमला. मी काय तुझं कर्ज काढले काय ग? तुला प्रत्येक गोष्ट सांगायला? आणि एवढा जर तुझ्या डोक्यात डिटेक्टिव्ह व्हायचा किडा वळवळत असेल ना, जाऊन विचार तुझ्या मैत्रिणीला. ते माझं मी बघून घेईन. रेशूला जर काहीही झालं, गाठ माझ्याशी आहे. चल. म्हणून प्रत्येकाने आपला गेम हा परफेक्टच खेळला पाहिजे. कळलं? सर, तुम्ही नका टेन्शन घेऊ. आम्ही करू हँडल त्यांना, राईट? हो, पण अतिउत्साहाच्या भरामध्ये चुका करू नका म्हणजे झालं. ओ कोच सर, यायचं का म्हणलात?
सर त्याला सांगा आत यायचं नाही म्हणून. अरे बापरे, वैद्यची मॅच अजून संपली नाही वाटतं. मॅच का मॅच मेकिंग. काय पण बोला, पण आणि फिजिक एक नंबरचे यार. ओ कोच सर, काय आता टॉस उडवता काय? हा, आत येऊ का नाही? नाही नाही, या 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 तुम्ही या. नाही यायचं. आमची मीटिंग सुरू आहे, नंतर ये. काय म्हणले रे? नंतर ये म्हणल्या. नंतर? हा, नंतर ना अंतर वाढतंय हो. चल. काय कोच सर तुम्ही पण मूर्त बघताय काय? हॅलो 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 हॅलो, नाश्ता चालू वाटतं. हा, हॅलो हॅलो. काय प्लॅनिंग सुरू होतं काय? तुला कशाला नसत्या चौकशा? 100 वेळा काहीतरी विचारत असतोस, त्याची आम्ही उत्तरं द्यायची. तुझा काय संबंध? औ औ औ, तुमचा टेम्पर काय एकच मोडवर सुरू असतं काय? म्हणजे नाही म्हणजे कधीतरी फ्लाईट मोड, सायलेंट मोडवर जाऊन दुसऱ्यांचं म्हणणं बी ऐकत जावं की. तेज प्रताप साहेब, काही काम होतं का इथे? काय म्हणले? नाही, तुमचं काही काम होतं का इथे? काय म्हणले? हा, काम होतं का? बघा, याला म्हणतात मुद्द्याचं बोलणं. मग मुद्द्याचं बोल आणि निघ. मुद्द्याचंच बोलतो. हा, ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट करायला आलोय सगळ्यांना. ऑल द बेस्ट. हा, नाही नाही, तुम्ही बोललात हे खूप आहे आमच्यासाठी. हा, नाही का? हे असं बोलून तुम्ही आम्हाला हकलावताय काय? हा, नाही 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 नाही, तसं काही म्हणायचं नाही मला. हा, ओ कोच सर, पाहुणे तुम्ही आमचं. हा, आणि एक सांगू काय, तुम्ही टीम घेऊन आलात ते एक लई बरं काम केलंय बघा. म्हणजे कसं आहे, तुम्ही आला नसता तर भेटच झाली नसती ना तुमची, आमची, टीमची, नाही का? तुमची भेट झाली म्हणून आम्ही तुमच्यासाठी खास भेट वस्तू घेऊन आलोय. गिफ्ट गिफ्ट. नाही नाही, पण त्याची काही गरजच नाही ना, काहीच गरज नाही त्याची. ए चोचार, ए काय म्हणाला? कोच सर, कोच सर म्हणला तो. काय रे थंड, काय म्हणलंस? कोच सर. कोच सर. ओ कोच सर, काय ऐकलं तुम्ही? हा, कोच सरच म्हटला तो. सर? हो, कोच सर. हा, कोच सरच म्हणला. तुम्ही काय ऐकलं? हा? काय नाही. टेंडर पण माझ्यासारखा प्रॉब्लेम आहे काय? कसला? काय नाही, ते आपलं ते ते आण की दे ती. चल. हा, पहिला मान तुमचा. कोच सर, पहिला मान तुमचा. ओ घ्या, ओ घ्या.
अहो मनापासून सांगतोय, पहिला मान हा तुमचा. मनापासून सांगतो. घ्या घ्या. अहो लय भारी वाटत. थँक्यू थँक्यू. घ्या. तुम्ही पण घ्या आणि ऑल द बेस्ट तुम्हाला. हा घ्या घ्या घ्या. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. छान खेळा. घ्या. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. घ्या तुम्ही पण घ्या. ऑल द बेस्ट. घ्या ऑल द बेस्ट. छान खेळा. हा तुम्ही राहिले नाही का. घ्या घ्या. ऑल द बेस्ट. तुम्ही सगळ्यांना लाल गुलाबच देणार? काय म्हणला? तुम्ही सगळ्यांना लाल गुलाबच देणार का? हा म्हणजे आता इथं जेवढ्या काय टीम आलेत की नाही त्या सगळ्यांनाच देणार की लाल गुलाब. तुम्हाला काय वाटलं फक्त तुमच्याच टीमला देणार? नाही नाही नाही, सगळ्याच टीमला देणार. हा नाही, गाडीत अजून भरपूर आहे. घेऊन येतो का सगळं? नाही, मी टीमचं नाही म्हणत आहे. काय म्हणताय मग तुम्ही? नाही तुमचं नाव काय म्हणलं तुम्ही? मी किमया. म्हणजे मला असं म्हणायचं होतं की आम्हा सगळ्यांना पिवळं गुलाब दिलं असतं तर चाललं असतं, हो की नाही? आणि खास माणसाला लाल गुलाब दिलं असतं तरी चाललं असतं. म्हणजे देतात हा बाबा, आमच्याच बाबा देतात ना. हा आणि लाल गुलाब तर कितलो एक्सक्लुझिव्ह व्हायचे, ते फक्त एकाच व्यक्तीला देतात. काय झालं? काय लागलं काय? हा काही झालेलं नाहीये. आमची मीटिंग सुरू. चिटिंग? चिटिंग कशाला करायची? हा ओ कोसर, काय तू करायची काय गरज आहे? अहो मी माझ्या डोळ्याने बघितलं. अरे हा काय वेडा आहे का? हे शिकवता, चिटिंग शिकवता तुम्ही? हा अहो चांगली टीम आहे तुमची. अहो मी खेळलोय तुमच्या सोबत. अहो चिटिंग करायची काही गरज नाहीये. मी सांगतो तुम्हाला, तुमची टीम जिंकणार म्हणजे जिंकणार. अरे मी सांगते ते ऐकशील? मीटिंग मीटिंग म्हटलं मी, कळलं? हा मीटिंग चालू आहे आमची इथे, बाकी काही नाही. मीटिंगच की मग. मीटिंगच म्हणलं. तुम्हाला काय वाटलं मला ऐकू नाही आलं? मी तुमच्या सोबत चिटिंग केली. जोकिंग जोकिंग. जोकिंग जोकिंग केलं. जोक जोक त्याला कळलं नाही. चिटिंग मीटिंगचा जोक झालं. जोक करून झालं. या आता या. चला निघा. चल 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 निघा 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 निघा. चला. नाही जाणारच आहे. ऑल द बेस्ट करायचं राहिलं ना तुम्हाला. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट.